नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारी आयोग आणि त्याच्या शिफारसी पाहणार आहोत. सरकारी आयोग आणि त्यांनी केलेल्या शिफारसी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, सरकारी आयोगाची स्थापना झाली होती 1983ला. कधी? 1983ला इंदिरा गांधी यांनी स्थापना केली होती. त्याचे अध्यक्ष होते रणजित सिंह सरकारिया, म्हणून त्याला सरकारी आयोग म्हणतात. बघा, स्थापना कधी होती? 83ला. आणि हे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. बघा, आपण सुप्रीम कोर्टाला हायेस्ट कोर्ट असे नाव देऊ. हायेस्ट कारण ते सगळ्यात सुप्रीम असते, म्हणजे सर्व कोर्टांमध्ये ते हायेस्ट लेवलचं कोर्ट असतं, म्हणून हायेस्ट कोर्ट म्हणून. हायेस्टमध्ये पहिला एच म्हणजे 8, कारण ABCDनुसार एच हा 8 नंबरला येतो, हे इथं 8 घेतले. आणि सी हा 3 नंबरला येतो, म्हणून हे सी. म्हणजे 83ला या आयोगाची स्थापना झालेली आहे, असं तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी ही मी ट्रिक सांगतो, हायेस्ट कोर्ट. त्यानंतर सदस्य बघा, सदस्य कोण होते? B शिवरामन आणि SR सेन. तर याला काय म्हणा? सदस्य कोण होते? शिवसेना. बघा, हे शिवरामनमधलं शिव घ्यायचं आणि सेनला सेना करा, असं. सेनला काय करा? सेना. तसेच यांनी अहवाल सादर केला ऑक्टोबर 87मध्ये, 4 वर्षांनी. बघा, हे कसं लक्षात ठेवायचं? बघा, ABCDनुसार G 7 नंबरला येतो, म्हणजे शेवटी 7 आहे नाही, ते G 7 नंबरला येतो. तर बघा, असं Gवरून असं लक्षात ठेवा. गॅसवर चालणाऱ्या ऑटोमध्ये बसून ते अहवाल सादर करायला इंदिरा गांधींकडे गेले. गॅसमधल्या ऑटो रिक्षात बसले, तो ऑटो रिक्षा गॅसवर चालत होता. बघा, ऑटो म्हणजे कारण त्यांनी ऑक्टोबरमध्ये अहवाल सादर केलेला आहे. बघा, अशाच भन्नाट ट्रिकसाठी आपलं टेलिग्राम चॅनल मॅजिक बाबा, काय? मॅजिक बाबा, मॅजिक बाबा, मॅजिक बाबा हे टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा, कारण याच्या सर्व PDF तसेच याचे फोटो स्क्रीनशॉट्स तिकडे पाठवले जातात. आता आपण बघू आयोगाच्या काही शिफारसी आणि आयोगाने काय काय म्हटलेलं आहे ते आपण बघू. तर बघा, आयोगाचे मत. आयोगाचं काय म्हणणं होतं की सध्याची सरकारी व्यवस्था सुयोग्य आहे, त्यात बदल करण्याची गरज नाही, ओन्ली कार्यात्मक बाबी बदलाव्या. तसेच संघराज्य प्रणाली ही स्थिर संघात्मक कल्पना नसून सहकारी कार्यात्मक व्यवस्था आहे. त्यानंतर केंद्राचे अधिकार कमी करावे ही मागणी आयोगाने फेटाळली. बघा, कारण याच्या अगोदर बरेच जे आयोग स्थापन केले होते त्यांनी म्हटले होते की केंद्राचे अधिकार कमी करा आणि राज्यांना जास्त अधिकार द्या. मात्र सरकारी आयोगाने केंद्राचे अधिकार कमी करण्याची मागणी फेटाळली, बिकॉज राष्ट्रीय ऐक्यासाठी केंद्र प्रबळ हवे असे त्यांचं मत होते. मात्र अतिकेंद्रीकरण झाल्यास केंद्रात रक्तदाब वाढतो. म्हणजे केंद्रीकरण ठीक आहे, मात्र अतिकेंद्रीकरण झाले नाही पाहिजे. अतिकेंद्रीकरणालाही त्यांचा विरोध होता. तसेच केंद्राचे अधिकार कमी करण्यालाही विरोध होता. तसेच केंद्राकडे जास्त अधिकार देण्याचाही त्यांचा विरोध होता, कारण अतिकेंद्रीकरणामुळे रक्तदाब वाढतो असं त्यांचं म्हणणं होतं. बघा, आयोगाने टोटल 247 शिफारसी केल्या होत्या. किती? 247. बघा, लक्षात कसं ठेवायचं? ह्या 247 शिफारसी करण्यासाठी आयोगाने 24x7 तास काम केलं होतं. किती? 24x7 तास काम केले होते आणि 247 शिफारसी बनवल्या. तर आपण या व्हिडिओमध्ये आयोगाने फक्त राज्यपालासंबंधी कोणकोणत्या शिफारसी केल्या एवढंच पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या इतर शिफारसी पाहणार आहोत, कारण त्या शिफारसी या व्हिडिओत घेतल्या तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे या व्हिडिओत फक्त राज्यपालांसंबंधी काय काय शिफारसी केल्या ते आपण पाहणार आहोत, कारण राज्यपालांवर जास्त, म्हणजे राज्यपालासंबंधी ज्या शिफारसी त्यावरच जास्त आयोग प्रश्न विचारतो. बघा, काय म्हणले होते की राज्यपाल निवडीसाठी CMचा विचार घेणे ही तरतूद घटनेत ॲड करावी. बघा, सध्या राज्यपाल निवडीसाठी CMचा विचार घ्यावा हा फक्त केवळ संकेत पाळला जातो. घटनेत तशी तरतूद नाही की CMचा तुम्ही विचार घ्याच. त्यामुळे कधी घेतला जातो तर कधी घेतला जात नाही. तर त्यांनी सांगितलं की घटनेत तुम्ही अशी तरतूद करा की राज्यपाल निवडीसाठी CMचा विचार घ्यावा लागेल. असं लक्षात ठेवा तुम्ही की पंजाबी CMचा विचार घ्यायचा. पंजाबी का म्हणतो मी? कारण त्यांचं सरकारी आयोगात हे सिंग, त्यांचं आडनाव काय ते आपलं सिंग. बघा, त्यांचं नाव काय आहे? रणजित सिंग सरकारिया. बघा, रणजित सिंग सरकारिया. सिंग, कारण सिंग कुठले आहेत? मग सगळे पंजाबचे आहेत, असं तुम्ही, म्हणजे त्यावरून ते तुम्हाला लक्षात राहील की हे त्या आयोगाची शिफारस होती म्हणून
पंजाबी CMचा विचार घ्यावा. पंजाबमध्ये राज्यपाल निवडायचा असेल तर पंजाबी CMचा विचार घ्यावा असं रणजित सिंग सरकारिया म्हटले होते. त्यानंतर ते काय म्हणले, अपरिहार्य कारण वगळता राज्यपालाचा कार्यकाळ 5 वर्षापेक्षा कमी करू नये. बघा, राज्यपालाचा कार्यकाळ 5 वर्ष असतो, मात्र तो फिक्स नसतो. कारण राष्ट्रपती त्यांना त्यांच्या मर्जीनुसार, म्हणजे ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पद धारण करतात. राष्ट्रपती त्यांना हवं तेव्हा हाकलून लावू शकतात. म्हणून हे म्हणतात की अपरिहार्य म्हणजे काही इमर्जन्सी असेल त्याच वेळेस तुम्ही त्याला काढून टाका, त्याच्या अगोदर तुम्हाला काढून टाकता येणार नाही. बघा, इथं पण लक्षात ठेवायचं, पंजाब राज्यपाल हा पंजायर म्हणजे 5 इयर. बघा, पंजाब, कारण पंजाब म्हणजे काय 5, तर 5 वर्षे फिक्स असला पाहिजे. त्यानंतर बघा, विधानसभेत पंजाबी आमदारांचे बहुमत असेपर्यंत राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करू शकणार नाही. म्हणजे त्यांनी शिफारस केली होती की विधानसभेत जोपर्यंत आमदारांचं बहुमत आहे तोपर्यंत राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करू शकणार नाही. तर ह्या होत्या राज्यपालासंबंधी त्यांनी केलेल्या शिफारशी. आता इतर शिफारसी ते आपण दुसरा व्हिडिओ पाहू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आपलं मॅजिक बाबा हे टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.